Hello, friends. How are you? So, I welcome you again to the course VEC2 Unit 3. 2 युनिट आपले पूर्ण झाले आणि आता तिसऱ्या युनिटकडे आपण जातो आहोत. द थर्ड युनिट इज कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम. So, how the computer based information system works, that we are going to see in this unit 3. Very interesting. Let's start with topic 1, that is e-commerce and digital marketing, part 1. ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग हे जे आजच्या काळातले अतिशय महत्त्वाचे विषय आहेत, अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि तुम्ही आम्ही याच्याशी डायरेक्टली कनेक्टेड आहोत. अशा एका अतिशय इंटरेस्टिंग विषयाबद्दल आपण या टॉपिकमध्ये चर्चा करणार आहोत, त्याच्या पार्ट 1मध्ये. सो लेट स्टार्ट विथ टॉपिक 1. व्हॉट इज ई-कॉमर्स? ई-कॉमर्सची डेफिनेशन काय हे आपण समजून घेऊयात. इट इज अन इंडस्ट्री विथ अ लार्ज अँड एक्सपॅन्डिंग ऑनलाईन मार्केट दॅट इज अल्टर्ड हाऊ बिझनेसेस अँड कन्झ्युमर्स कंडक्ट ट्रान्झॅक्शन. एक मोठी इंडस्ट्री तयार झालेली आहे आता ई-कॉमर्स या नावानं. ऑनलाईन मार्केटिंग ज्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि ते एक्सपॅन्ड होते आहे रोज. आणि याच्यामुळे बिझनेसेस जे आहेत वेगवेगळे, व्यापार जो आहे तो संपूर्णपणे बदलला आहे. आणि कन्झ्युमर आणि बिझनेसेस यांचे ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने होतील याचा एक अतिशय महत्त्वाचा विचार या ई-कॉमर्समध्ये केला जातो. आणि या ई-कॉमर्सच्या माध्यमातून हे सगळं बदलत चाललेलं आहे. So e-commerce is a large industry developing day by day and changing the entire scenario of business and the consumers and their transaction. बिझनेसमधले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते पूर्णपणे बदललेले आहेत. Consumers are no longer required to go to the mall or to a physical store to purchase the desired product. कन्झ्युमरला आता कुठल्याही मॉलमध्ये किंवा कुठल्याही शॉपमध्ये जाऊन खरेदी करण्याची गरज राहिलेली नाही. त्याला एक ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे. त्याला जे डिझायर्ड प्रॉडक्ट आहे, त्याला जे पाहिजे आहे ते प्रॉडक्ट घेण्यासाठी त्याला फिजिकल स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही. ऑनलाईन स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे अवेलेबल होतात आणि यालाच आपण ई-कॉमर्स असं म्हणतो, जो इंटरनेटच्या माध्यमातून कॅरी आऊट केला जातो. इन्स्टेड दे कॅन सिम्पली परचेस द आयटम्स ऑनलाईन फ्रॉम द कम्फर्ट ऑफ देअर ओन होम. अगदी आपल्या घरी बसून आरामशीर आपण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करू शकतो. ही ई-कॉमर्सची स्ट्रॅटेजी आहे. ही ई-कॉमर्सची फ्रेम आहे जी आपण समजून घेतो आहोत. याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही शॉपमध्ये जाण्याची गरज नाही. घरून त्या शॉपमध्ये जायचं, त्या गर्दीमध्ये जायचं, तिथले प्रॉडक्ट्स निवडायचे, मग त्याचं बिलिंग करायचं, मग ते सगळे प्रॉडक्ट्स घरी घेऊन यायचे, काहीही गरज नाही. आपण आपल्या कन्व्हिनियन्सनुसार, आपल्या लीजरनुसार आपल्याला पाहिजे ते प्रॉडक्ट सिलेक्ट करू शकतो आणि आपण चांगल्या पद्धतीनं खरेदी देखील करू शकतो. हा जो नवीन फेस आहे कॉमर्सचा, म्हणजे मार्केटचा, म्हणजे बिझनेसचा, याला ई-कॉमर्स असं म्हणतात. ओके. टाईप्स ऑफ ई-कॉमर्स. ई-कॉमर्सचे प्रकार कुठले कुठले आहेत? लेट अस सी. आता हे सगळ्या स्लाइड्स तुमच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून देखील आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, डिस्क्राईब टाईप्स ऑफ ई-कॉमर्स. त्याचं उत्तर या स्लाईडमध्ये तुम्हाला सापडेल आणि या स्लाईडच्या माध्यमातून तुम्ही त्याचं उत्तर व्यवस्थित लिहू शकाल. आपण सुरुवातीच्याच एका एपिसोडमध्ये आणि लाईव्ह सेशनमध्ये देखील आपल्या पेपरचा पॅटर्न डिस्कस केलेला आहे. तो एकदा पूर्ण बारकाईनं पुन्हा पाहून घ्यायचा, कारण प्रश्न कसे येणार आहेत, लॉंग आन्सर क्वेश्चन कसे आहेत, शॉर्ट आन्सर क्वेश्चन कसे आहेत, हे सगळे तुम्हाला बरोबर लक्षात येतील आणि त्या अनुषंगाने या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. ई-कॉमर्सच्या टाईप्समध्ये आपण बघूयात. पहिला आहे B2B. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. म्हणजे काय? दी एक्सचेंज ऑफ वन्स बिझनेस प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस फॉर अनदर बिझनेस प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस. म्हणजे एका बिझनेसमध्ये असणारे प्रॉडक्ट्स किंवा त्या बिझनेसमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस या दुसऱ्या एका बिझनेसमध्ये दिले जाणे किंवा त्या सर्व्हिसेस दुसऱ्या एका बिझनेसच्या थ्रू आपल्यापर्यंत पोहोचणे, म्हणजे बिझनेस टू बिझनेस, याला B2B असं म्हणतात. हा पहिला टाईप आहे ई-कॉमर्सचा. जसं एखाद्या कंपनीने बनवलेले प्रॉडक्ट असतील, फॉर एक्झाम्पल बजाज कंपनीनं बनवलेले प्रॉडक्ट्स असतील, ते
ॲमेझॉनपर्यंत पोचतात. म्हणजे बिझनेस टू बिझनेस हा प्रकार झाला, की बजाज हा देखील एक बिझनेस आहे, ॲमेझॉन हा देखील एक बिझनेस आहे आणि त्या बजाजचे सगळेच्या सगळे प्रॉडक्ट काय जे त्यांनी ॲमेझॉनसाठी दिले असतील ते बिझनेस टू बिझनेस ट्रान्सफर होतात आणि याला आपण बी टू बी बिझनेस टू बिझनेस असं म्हणतो. काही ठिकाणी प्रॉडक्ट्स असतात, काही ठिकाणी सर्व्हिसेस देखील असतात, वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातात आणि त्या सर्व्हिसेस देखील बिझनेस टू बिझनेस ट्रान्सफर होतात. याला बी टू बी असं म्हणलं जातं. ओके. दुसरा टाईप जो आहे तो बी टू सी म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर, ज्याला आपण म्हणू की ॲमेझॉन कंपनी टू आपण कन्झ्युमर किंवा कुठल्या प्रत्येक कंपनीनं आता आपल्या वेबसाईट्स उघडल्या आहेत. प्रत्येक कंपनीचे आपले आता ई शॉप्स आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीची खरेदी करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीचं पर्चेसिंग करू शकतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट इथेच जाण्याची गरज नसते. हे मोठे ब्रँड आहेत की ज्या ठिकाणी मल्टी प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, मल्टिपल ब्रँड्सचे. पण त्या पर्टिक्युलर ब्रँडचे देखील आपापल्या कंपन्या आहेत, आपापल्या वेबसाईट आहेत, आपापले ई शॉप्स आहेत. जसं बजाज कंपनीचे काही प्रॉडक्ट्स असतात तर ते त्यांचं स्वतःचं ई शॉप देखील आहे की ज्याच्यावरून तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून प्रॉडक्ट खरेदी करू शकता किंवा तुम्ही ॲमेझॉनवर पाहू शकता किंवा तुम्ही फ्लिपकार्टवर पाहू शकता किंवा तुम्ही मिंत्रावर पाहू शकता. असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स ई प्लॅटफॉर्म्स अवेलेबल झाले आहेत की ज्याच्यामध्ये मग वेगवेगळे डिस्काउंट्स ऑफर केले जातात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त परवडणारा विषय आहे किंवा ज्या कंपनीची सर्व्हिस ही चांगली आहे ती कंपनी आणि त्याचं प्रॉडक्ट आपण विकत घेऊ शकतो. हा दुसरा टाईप आहे ई कॉमर्सचा, ज्याला बी टू सी असं म्हणतात, बिझनेस टू कन्झ्युमर, द सेल ऑफ अ बिझनेस प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस टू अ कन्झ्युमर. एक तिसरा देखील पार्ट याच्यामध्ये आहे तो म्हणजे सी टू सी, कन्झ्युमर टू कन्झ्युमर. अशा काही वेबसाईट्स आता डेव्हलप करण्यात आलेल्या आहे की ज्याच्यामध्ये आपण आपली वस्तू, आपण कन्झ्युमर आहोत, आपण डायरेक्टली दुसऱ्या कन्झ्युमरला विकू शकतो. याच्यामध्ये कुठलीही कंपनी येत नाही, याच्यामध्ये कुठलीही वेबसाईट येत नाही, याच्यामध्ये कुठलाही ई प्लॅटफॉर्म येत नाही. एक ई प्लॅटफॉर्म तयार करून ठेवलेला आहे, ज्या ई प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही पाहिजे ती वस्तू विकू शकता. त्या वस्तूचं स्पेसिफिकेशन, त्या वस्तूची किंमत, त्या वस्तूचे फोटोग्राफ्स, त्या वस्तूचे असणारे कागदपत्र. समजा गाडी विकायची आपल्याला, ते गाडी विकायची असेल तर त्या गाडीचे फोटोग्राफ्स, त्या गाडीची कंडिशन, त्या गाडीचं नाव, त्या गाडीचं डिस्क्रिप्शन, त्या गाडीचे कागदपत्र हे तुम्ही सगळे अपलोड करू शकता त्या ई प्लॅटफॉर्मवर आणि मग दुसरे कन्झ्युमर त्याला सर्च करतात आणि त्यांना जर ते आवडलं तर कन्झ्युमर टू कन्झ्युमर बिझनेस डील होतो. याच्यामध्ये कुठलीही दुसरी कंपनी इन्व्हॉल्व होत नाही. द एक्सचेंज ऑफ वन कन्झ्युमर्स प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस फॉर अनदर कन्झ्युमर्स प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसेस असं जेव्हा होतं, कन्झ्युमर टू कन्झ्युमर जेव्हा डीलिंग होतं, त्याला सी टू सी असा हा तिसरा टाईप आहे कन्झ्युमर टू कन्झ्युमरचा. जे तीन प्रकार आपण पाहिले, तीन टाईप्स ऑफ ई कॉमर्स आपण पाहिले. एक बी टू बी, बिझनेस टू बिझनेस, ट्रान्सफर ऑफ ऑर एक्सचेंज ऑफ बिझनेस प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम वन बिझनेस टू अदर बिझनेस. Then B2C, that is business to consumer, that is sale of business product or services to a consumer. And the third is C2C, that is consumer to consumer. There are certain platforms which are created where a consumer can sell his product or services to the other consumer itself without involving any other business e-platform. That is the third type. So these are the three types of e-commerce which we have seen. देन बेनिफिट्स ऑफ ई कॉमर्स. ई कॉमर्स बेनिफिशियल कसं आहे? पहिले आपण पाहू बायर्ससाठी, म्हणजे आपण कन्झ्युमर जे आहोत, आपण जे बायर्स आहोत, आपल्यासाठी हे बेनिफिट्स काय आहेत या ई कॉमर्सचे. नंबर वन, ॲक्सेसिबिलिटी. द प्रॉडक्ट इज ॲक्सेसिबल 24/7. केव्हाही ते प्रॉडक्ट अवेलेबल आहे. रात्री 12 वाजता तुम्हाला एखादं प्रॉडक्ट घ्यावं वाटलं, रात्री 2 वाजता घ्यावं वाटलं, सकाळी 5 वाजता घ्यावं वाटलं, दॅट प्रॉडक्ट इज अवेलेबल. प्रत्यक्ष दुकानांमध्ये मात्र तुम्हाला त्याचे वेळा पाळावे लागतात. ते दुकान सकाळी 11 वाजता उघडेल, ते संध्याकाळी 9 वाजता किंवा 10 वाजता बंद होईल, रात्री 10 वाजता बंद होईल. इथे तसं नाही. 24/7 दी ॲक्सेसिबिलिटी टू द प्रॉडक्ट इज अवेलेबल. सेकंड, फ्लेक्झिबिलिटी. प्रॉडक्ट्स आर अवेलेबल फॉर परचेस फ्रॉम एनिवेअर इन द वर्ल्ड. तुम्ही जगातून कुठूनही खरेदी करू शकता.
तुमच्या गावातल्या मॉलमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तिथे अवेलेबल असणाऱ्या वस्तूच तुम्हाला घ्याव्या लागतात किंवा घेतल्या जाऊ शकतात. पण ई कॉमर्समध्ये मात्र तुम्ही जगातल्या कुठल्याही ब्रँडची वस्तू विकत घेऊ शकता. मग ते प्रॉडक्ट अमेरिकेत लोकेटेड असेल, ते जपानमध्ये लोकेटेड असेल, ते चायनामध्ये लोकेटेड असेल, तुम्ही ते सर्च करू शकता, तुम्ही त्याचं पेमेंट करू शकता आणि ते प्रॉडक्ट तुमच्या घरी पोचतं केलं जातं. दॅट इज दी फ्लेक्झिबिलिटी. ग्रेट ॲडव्हान्टेज. नेक्स्ट, चॉईस. याबद्दल तर बोलायचीच गरज नाही. ॲम्पल चॉईस. तुम्ही एक टी शर्ट फक्त खरेदी करण्यासाठी म्हणून सर्च सुरू केला तर 100हून अधिक कंपन्यांचे टी शर्ट तुम्हाला अवेलेबल होतात. हजारो प्रॉडक्ट्स अवेलेबल होतात. तुम्ही अगदी साधा जीन्स पॅन्ट विकत घेण्यासाठी म्हणून सर्च करा, तुम्हाला 50,000 जीन्स पॅन्टचे व्हेरायटी दिसतील, वेगवेगळ्या व्हेरायटी. मग ते स्टोन वॉश असेल, कलरचं कॉम्बिनेशन असेल, शेवटी त्याच्यात फिल्टर्स लावावे लागतात आपल्याला, की ब्ल्यू कलर्ड जीन्स जर घ्यायची असेल तर ब्लॅक कलर्ड जीन्स तुम्ही कलर कॉम्बिनेशन फिल्टर करू शकता, कंपन्यांच्या नावाने फिल्टर करू शकता. ॲक्सेस टू एक्सटेन्सिव्ह सिलेक्शन ऑफ प्रोडक्ट्स, एक्सटेन्सिव्ह सिलेक्शन करू शकता, पाहू शकता, त्याच्यावर आलेले रिव्ह्यू पाहू शकता, त्याच्यावर लोकांनी ते प्रॉडक्ट विकत घेतल्यानंतर त्यांचे काय कमेंट्स आहेत त्या पाहू शकता, त्याचं रेटिंग पाहू शकता. व्हॉट नॉट. दॅट चॉईस इज द गेम ऑफ न्यू वर्ल्ड. तुम्ही आज तुमच्या गावातल्या दुकानात गेली तर लिमिटेड स्टॉक आहे तिथे तुम्हाला अवेलेबल आहे. मग ते सांगतात की तुमचा 36 नंबरचा जीन्स पॅन्ट तुम्हाला हवा आहे तर त्याच्यात हे 3 कलर अवेलेबल आहेत. तुम्हाला 38 नंबरचा पाहिजे तर हे 4 अवेलेबल आहेत. पण तुम्ही 38 नंबर टाका आणि ई कॉमर्सच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला 2000 पॅन्ट्स अवेलेबल आहेत. मेक युअर चॉईस. मेक युअर चॉईस ऑफ कलर अँड एव्हरीथिंग, व्हॉट नॉट. सो दॅट इज समथिंग विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. चॉईस. ॲश्युरन्स. एबल टू कंडक्ट प्रॉडक्ट रिसर्च ॲट देअर लीजर. तर आपल्याला पाहिजे तेव्हा प्रॉडक्टचा रिसर्च करू शकतो आपण. मी जसं म्हटलं तसं त्याची रेटिंग्स तपासू शकतो. प्रत्यक्ष ते प्रॉडक्ट वापरत असताना जे व्हिडिओज लोक अपलोड करतात त्या प्रॉडक्टच्या खाली रिव्ह्यूज असतात आणि त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की प्रॉडक्ट चांगला आहे की वाईट आहे. प्रत्यक्ष. आणि दुसरा कन्व्हिनियन्स असा आहे, या सगळ्या ई प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघा, ते जर प्रॉडक्ट तुम्हाला पसंत पडलं नाही तर ते तुम्ही परत करू शकता विदिन द स्पॅन ऑफ टाईम. 8 दिवसात, 10 दिवसात. आणि आता तर ते पिकअप पण अरेंज करतात. म्हणजे तुम्हाला देखील ते पोस्ट करायची गरज नाही. ज्या माणसाने ते आणून दिलं तो माणूस घेऊन जातो परत. तुम्ही दुसरं प्रॉडक्ट ऑर्डर करू शकता. आणि ई फॉर्मॅटमध्ये पैशाची देवाणघेवाण होत असल्यामुळे, जे आपण पुढच्या 1-2 एपिसोडमध्ये शिकणार आहोत, डिजिटल पेमेंट, त्याच्या माध्यमातून ते केलं असल्यामुळे पुन्हा ते पैसे परतही येतात. त्यामुळे तो ॲश्युरन्स आहे. तुम्ही तुमच्या गावातल्या दुकानामध्ये गेल्यानंतर जर तुम्ही 2 वेळा 3 वेळा जर ते परत करायला गेलात तर तो दुकानदार तुम्हाला परत करून देत नाही. किंवा बरेच वेळा तर ते असं म्हणतात की याच्या बदल्यात दुसरी वस्तू विकत घ्या. तुम्हाला ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवर मात्र आपल्याला काय अवेलेबल असतं की 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्हाला दुसरं प्रॉडक्ट घ्यायचं आहे का ते विचारतात, नसेल तर ते वापस करून घेतात आणि ते पैसे परत करतात आपल्याला विदिन स्पॅन. एक स्पॅन दिलेला असतो त्यांनी 10 दिवसात, काही 15 दिवसात, की तुम्ही ते परत करू शकता डेफिनेटली. So that can be done. So it's so wonderful that assurance is there. And finally, quick buying process saves time and efforts in the process. गर्दीमध्ये असलेल्या दुकानामध्ये जाऊन आपण खरेदी करतो, बघतो, तिथे आपण ते ट्रायल करून पाहतो. अशा अनेक गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये वेळ, पैसा आणि आपले एफर्ट्स फार वाया जातात. इथे मात्र आपल्याला पटकन चॉईस जर आपला झाला तर तुम्ही बाईंग प्रोसेस राहू शकते. पटकन आपण खरेदी करू शकतो आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा रिस्पॉन्स देखील मिळू शकतो. सो दीज आर द बेनिफिट्स ऑफ ई कॉमर्स फॉर बायर्स. विकत घेणारे जे आहेत, खरेदीदार. आता हे फक्त बायर्ससाठी आहे का? नाही, तर हे सेलर्ससाठी देखील कामाचं आहे. कसं आहे ते? लेट अस सी. सो बेनिफिट्स ऑफ ई कॉमर्स फॉर सेलर्स. सेलर्ससाठी काय बेनिफिट आहे? नंबर 1, लो कॉस्ट. Establish an internet-based business that can be operated from any location. Amazon नावाच्या ज्या कंपनीचा मी उल्लेख केला, या कंपनीचं एकही दुकान जगात कुठेच नाही. देर इज नो शॉप. त्यांची स्टोरेजेस आहेत, शॉप नाही आहे. इट इज ऑल इंटरनेट बेस्ड बिझनेस ऑपरेटेड फ्रॉम एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. त्यांचे आता प्रत्येक देशामध्ये स्वतःचे कस्टमर केअर सेंटर्स त्यांनी उभे केलेले आहेत. त्या कस्टमर केअर सेंटरवाले आपल्याला पाहिजे त्या भाषेमध्ये बोलतात. अमेरिकन कंपनी असली तरी देखील ते इंग्लिशमध्येच बोलतात असं नाही. तर भारतात त्यांनी सर्व्हिस सेंटर उभे केले, कस्टमर केअर सेंटर उभे केले आणि ते आपल्याला आपल्याशी मराठी, हिंदी आपल्याला पाहिजे त्या भाषेत बोलतात.
भाषेचं सिलेक्शन आपण करू शकतो. प्रत्येक स्टेटमध्ये त्यांनी हे उभे केलेले आहे. आणि लो कॉस्ट आहे. एखादा मोठा मॉल उभा करायचा, प्रचंड मोठं दुकान लावायचं, तिथे इंटेरियर करायचं, तिथे लोक अपॉइंट करायचे, तिथे त्यांना नोकरी द्यायची, त्यांना पगार द्यायचा, वॉक इन कस्टमर किती राहतील माहीत नाही. आपण एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर बघा मोठमोठे दुकानं असतात, कस्टमर फार कमी असतात तिथे. ब्रँडेड दुकानं, ब्रँडेड प्रॉडक्ट्सची दुकानं जर आपण पाहिले तर तो कॉस्टच नाही इथे. इथे आपण एक इंटरनेट बेस्ड बिझनेस, एक वेबसाईट, डायनॅमिक वेबसाईट जर तयार केली तर काहीच खर्च नाही आहे, अतिशय कमी खर्च. नंबर लिटिल टू नो ओव्हरहेड. ओव्हरहेड कुठे? नो नीड टू पे फॉर इन्व्हेंटरी. मोठ्या दुकानांमध्ये जेव्हा प्रॉडक्ट लावले जातात त्या प्रॉडक्टची किंमत पे करावी लागते. एखादी मोठी शोरूम असेल तर त्या शोरूममध्ये जर समजा एखादी मोठी कपड्याची शोरूम आहे तर तिथे असणाऱ्या सगळ्या कपड्यांच्या त्या प्रॉडक्ट्सचे पेमेंट करावं लागतं. ऑलरेडी पैसे खरेदी इन्व्हेस्ट करावे लागतात पैसे. इथे तसं नाहीच आहे. ॲज इट विल बी शिफ्ट ॲज ऑर्डर रिसिव्ड. रिसिव्ह ऑर्डर झाली की पैसे मिळतात, पण पैसे मिळाल्यानंतर मग ऑर्डर शिफ्ट केली जाते, ऑर्डर पाठवली जाते. त्यामुळे इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी मोठमोठ्या दुकानांच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी करावी लागते प्रचंड मोठ्या प्रमाणात, ती इथे काहीच नाही आहे. हा बायरचा, हा सेलरचा फायदा आहे. नो ओव्हर स्टॉक. पे ओनली फॉर द प्रॉडक्ट्स दॅट आर सोल्ड. खूप स्टॉक करून ठेवण्याची गरज नाही. तेच फक्त पे करायचं आहे ज्याचे प्रॉडक्ट्स विकले गेले आहेत आणि त्या कंपन्यांशी त्यांची टायअप आहेत. समजा तुम्ही इयरफोन विकत घेऊन राहिले आणि अमुक एका फिलिप्स कंपनीचा तुम्ही तो सिलेक्ट केला, तर ॲमेझॉन कंपनीला ते स्टॉक करून ठेवण्याची गरज नाही. ते ताबडतोब फिलिप्सकडे ऑर्डर पाठवतात आणि फिलिप्स ते ऑर्डर ॲमेझॉनच्या थ्रू आपल्यापर्यंत पोहोचवते. ॲमेझॉनला काहीच करे, ॲमेझॉन मीडिएटर आहे आणि अशा पद्धतीने ते प्रॉडक्टचा स्टॉक करण्याची त्यांना गरज नसते. जशी ऑर्डर आली तशी ती शिप केली जाते. पण अतिशय फास्ट प्रोसेस त्यांची ती आहे. फास्टर रिस्पॉन्स टू द मार्केट, इझिली कीप अप विथ द ट्रेंड्स, मॉडिफाय प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस. फीडबॅक मिळत असल्यामुळे आपले प्रॉडक्ट मॉडिफाय केले जातात. काही प्रॉडक्टचा फीडबॅक जर आला की बा हे प्रॉडक्ट चांगलं नाही आहे तर ते प्रॉडक्ट बाजूला काढलं जातं, नवीन प्रॉडक्ट आणलं जातं, त्यात मॉडिफिकेशन केले जातात. लोक आपले फीडबॅक देतात, लोक आपले रिव्ह्यू देतात. तुम्ही बघा ई प्लॅटफॉर्मवर एकेका प्रॉडक्टच्या खाली 500-500, 600 रिव्ह्यूज असतात. लोक जेन्युइन आपलं मत व्यक्त करतात की हा अमुक मोबाईल फोन आहे, मग या मोबाईल फोनमध्ये असं असायला हवं, हे ॲडव्हान्टेज असायला हवं, हे बटन असायला हवं, हे फीचर असायला हवं. मग ते त्यांच्या R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम जी असते त्यांच्याकडे ते पाठवलं जातं आणि ते मॉडिफाय केलं जाऊ शकतं. प्रत्यक्ष विकत घेतल्यानंतर आपण ज्या दुकानात मोबाईल विकत घ्यायला गेलो तिथे कुठे रिव्ह्यू द्यायला जातो आपण तो रिव्ह्यू देत नाही. पण ऑनलाईन मात्र तो रिव्ह्यू दिला जातो आणि त्याच्या माध्यमातून फीडबॅक मिळतो, त्याच्या माध्यमातून प्रॉडक्टच्या डेव्हलपमेंट संबंधीचा फीडबॅक मिळतो आणि तो फार बेनिफिशियल असतो की बदलते जे ट्रेंड्स आहेत त्या ट्रेंड्सनुसार प्रॉडक्ट क्रिएशन हा एक फार सुंदर भाग होतो. कॉस्ट एफिशियंट. सोशल मीडिया अलाउज फ्री ऑडियन्स रीच ॲट चीपर रेट्स. अतिशय कमी रेट आहेत. म्हणजे व्हेरीफाईड अकाउंट जरी असले, व्हेरीफाईड अकाउंट म्हणजे माहिती असेल तुम्हाला, इंस्टाग्रामवर असेल, फेसबुकवर असेल किंवा कुठल्याही वेबसाईटच्या माध्यमातून असेल, त्याची कॉस्ट फार कमी आहे. प्रचंड मोठं दुकान लावून तिथे करण्याच्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा तर अतिशय कमी आहे. त्यामुळे लो कॉस्टमध्ये आपण वाईड रेंज ऑफ कस्टमर्सपर्यंत पोचू शकतो. कारण जगातले सगळे लोक आता सोशल मीडिया ॲक्सेस करतात. सगळे. वयोगटाचं देखील बंधन नाही. 70 वर्ष 75 वर्षाचे आजी आजोबा देखील आता यूट्यूब पाहतात, फेसबुक पाहतात आणि 6-7 वर्षाचे पोरं देखील यूट्यूब पाहतात, फेसबुक पाहतात, इंस्टाग्राम पाहतात. तिथे प्रॉडक्ट पाठवले जातात आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत. अन्यथा एखादं दुकान लावल्यानंतर त्याची जाहिरात किती करावी लागते, मोठमोठे होर्डिंग्स लावावे लागतात, टेलिव्हिजनवर जाहिरात द्यावी लागते, त्याचा प्रचंड खर्च आहे. इथे सोशल मीडिया फ्री ऑफ कॉस्टमध्ये खूप साऱ्या प्रमाणात, तर एकही रुपये लागत नाही किंवा थोडेफार रुपये लागतात, थोडेफार पैसे लागतात. पण वाईड रेंज ऑफ पब्लिकपर्यंत हे पोचू शकतं. नुसतं एका देशात नाही, ग्लोबली पोचू शकतो, जगभर. एखादा प्रॉडक्ट जर फेमस झालं तर ते प्रॉडक्ट संपूर्ण जगापर्यंत पोचू शकतं आणि ते विकलं जाऊ शकतं. त्यामुळे इट्स अ व्हास्ट एक्सपान्स फॉर बिझनेस आणि दॅट इज द बेनिफिट फॉर सेलर्स. सेलर्ससाठी देखील तो अतिशय मोठा बेनिफिट आहे. अशा पद्धतीने आपण हा पार्ट 1 पाहिला आपल्या या पहिल्या टॉपिकचा, जो ई कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंगवरचा आहे. ओके, आता पुढचा भाग आपण पाहणार आहोत याच टायटलचा, ई कॉमर्स अँड डिजिटल मार्केटिंग पार्ट 2. त्याच्यामध्ये आपण डिजिटल मार्केटिंग याच्यावर फोकस करणार आहोत. ओके, सो नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण तो पाहू.
तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे व्हॉट्सॲपवर आपण VC2 कम्यू2 नावाची एक कम्युनिटी बनवली आहे. त्या कम्युनिटीला जॉईन करा. ती कम्युनिटीचं नाव तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. बाकी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी अवेलेबल आहे. व्हॉट्सॲप, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन, थ्रेड्स आणि व्हॉट्सॲप कम्युनिटी. ज्या कम्युनिटीला तुम्हाला जॉईन केल्यानंतर अनाऊन्समेंट्समध्ये तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स आणि सगळ्या नोटिफिकेशन पोहोचू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त या कम्युनिटीला जॉईन करा. आपल्या कॉलेजमधल्या आपल्या टीचर्सना देखील सांगा की तुमचा पूर्णचा पूर्ण ग्रुप, विशेषतः BCom पार्ट 1 आणि BSc पार्ट 1च्या फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी आपला अख्खा ग्रुपचा ग्रुप पूर्ण कम्युनिटीला जॉईन करू शकता, जेणेकरून तुमच्या त्या ग्रुपवर या VC2 संबंधीच्या सिलेबस आणि टीचिंग संबंधीच्या नोटिफिकेशन प्राप्त होतील, जेणेकरून तुम्हाला याची माहिती प्राप्त होईल आणि तुम्ही हा अतिशय चांगला आणि अतिशय सुंदर विषय सहज कन्व्हिनियन्सनुसार तुमच्या घरी बसून तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा कन्व्हिनियंट आहे त्या वेळेनुसार, जसं आपण डिजिटल मार्केटिंग पाहिलं तसं तुमच्या वेळेनुसार तुम्हाला तो शिकता येईल आणि याच्यामध्ये यश मिळवता येईल. ओके, सो सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. टिल देन, बाय बाय.